नमस्कार मित्रांनो. तर मालिकेच्या उद्याच्या भागात आपल्याला असं बघायला मिळतं की तना या किचनमध्ये आलेली असते. तेवढ्यात अवनी सुद्धा तिथे येते आणि तनाला म्हणते, तू झोपली नाही अजून? तेव्हा तना म्हणते, नाही, मला भूक लागली होती म्हणून मी किचनमध्ये आले, काहीतरी खायला भेटतंय का ते शोधत होते. आणि ती बिस्किट वगैरे खात असते आणि शिवाय तिला अवनीचे कानही भरायचे असतात. ती म्हणत असते, अवनी वहिनी, कॉंग्रॅच्युलेशन्स, उद्या भास्कर दादा कंपनीचा CEO होणार आहे, त्यामुळे तुम्हाला दोघांचंही मनापासून अभिनंदन. मला तर खूप आनंद झाला. खरं सांगू वहिनी, जेव्हा आकाशात आणि अखिलचं नाव घेतलेलं ना, मला खूप टेन्शन आलेलं. म्हणजे बघा ना, CEO ही पोस्ट काही छोटी नाहीये ना, कंपनीची खूप मोठी पोस्ट आहे आणि त्यामध्ये खूप रिस्क आहे, खूप डेअरिंगने सगळं करावं लागतं हँडल. आकाशदादाचे स्किल आतापर्यंत चांगले होते, शिवाय तो अग्रेसिव्ह होता, म्हणून मोठे मोठे डिसिजन्स त्याने सहजरित्या तो घेऊ शकला आणि कंपनी त्याने छान टिकवून ठेवली. पण जर अखिलवर ही जबाबदारी टाकली असती तर त्यालाही हँडल करता आली असती का, मला नाही माहिती. शिवाय जर एखादी चूक घडली असती आणि कंपनीचा खूप मोठा लॉस झाला असता तर आईंचा राग तुम्हाला माहितीच आहे. वसुंधरा वहिनीवरती अजूनही त्या किती चिडलेल्या आहेत, त्यामुळे अखिल सोबत त्यांनी माझ्यावरही राग धरला असता. आणि मला तर चांगलं झालं असं वाटतंय की बरं झालं अखिलवर ही जबाबदारी पडली नाही. ते आकाशदादांनी भास्कर दादाचं नाव घेतलं ते बरंच केलं, कारण CEO ही पोस्ट खूप रिस्की आहे वहिनी. अवनीच्या डोक्यात आता त्यांनी भरलेलं असतं. अवनीलाही वाटत असतं की हो, भास्कर ही एवढी मोठी जबाबदारी हँडल करू शकेल की नाही, आणि यामध्ये खूप मोठी रिस्क आहे असं तिला वाटत असतं. ती सुद्धा तनयाला म्हणत असते की भास्करला खूप टेन्शन आलेलं आहे. किती म्हटलं तरी सुद्धा त्यांना एवढी स्ट्रेस घेण्याची सवय नाहीये, आणि ती जाऊन आता भास्करला लगेच हे सगळं काही सांगणार असते. तनयाने तिचं काम बरोबर केलेलं असतं. सकाळची वेळ झालेली असते आणि वसुंधरा जयेश आणि माधव यांच्यासाठी चहा घेऊन आलेली असते. तेवढ्या तिथे आकाश सुद्धा आलेला असतो. आकाश म्हणत असतो, चला, आजचा दिवस खूप छान आहे, माझा मोठा भाऊ CEO होणार आहे. वसुंधरा, आपल्या घरात काही गोडधोड असेल तर घेऊन या ना खाण्यासाठी, म्हणजे जाताना आधी तोंड गोड करून घेऊया. तेवढ्या तिथे भास्कर अवनी आलेले असतात. भास्कर म्हणतो, आकाश, 1 मिनिट, मला तुझ्यासोबत काहीतरी बोलायचं आहे. आकाश म्हणतो, बोल ना दादा. भास्कर म्हणतो, मला कंपनीचा CEO व्हायचं नाहीये, म्हणजे काल मी काहीच बोलू शकलो नाही, पण मी खूप विचार केला आणि मला नाही वाटत एवढी मोठी जबाबदारी मी व्यवस्थित हँडल करू शकेल. मला असं वाटतं तू अखिलला CEO करावं. आता आकाश म्हणतो, अरे दादा, कशाला एवढं टेन्शन घेतोय, मी आहे ना, आणि अखिल शिवाय लहान आहे अजून, तो एवढी मोठी जबाबदारी नाही घेऊ शकत. तो अजूनही आपल्या अंडर काम करतोय, म्हणजे असं मी म्हणत नाहीये की तो नाही करू शकत, पण अजूनही तो लहान आहे आणि तू अनुभवी आहेस, एवढ्या दिवसांपासून आपल्या कंपनीची कामाची पद्धत वगैरे तुला सगळं काही माहिती. त्यावर भास्कर म्हणतो, नाही आकाश, कितीही झालं तरी सुद्धा आतापर्यंत CEO तू होता, तू अग्रेसिव्हली सगळे निर्णय घेतले आणि मी बॅकबोन होतो कंपनीचा, मागे राहून मी अकाउंट्स वगैरे सगळं हँडल केलं. आणि अखिल सुद्धा तसाच आहे, अखिल तुझ्यासारखाच आहे. जरी तो आपल्या अंडर काम करतोय तरी सुद्धा तो लहान नाहीये, त्याचं लग्न झालंय आता आणि आपल्याकडून खूप काही शिकला आहे, शिवाय आपण त्याला सपोर्ट करूच ना. मला असं वाटतं की तो अखिलला CEO करावं, असा त्याचा अट्टहास असतो. आणि आता आकाश सुद्धा काहीच बोलू शकत नाही. तो म्हणतो, ठीक आहे, तर मग अखिलला आपण CEO करूया. आणि तनाला तर खूपच आनंद झालेला असतो. आकाश म्हणतो, अखिल, तू रेडीस ना? अखिल म्हणतो, हो, मी रेडी आहे, मला जर एक चांगली संधी मिळत असेल तर मी का नाही म्हणू ना, आणि मला आवडेल CEO व्हायला, शिवाय तुम्ही दोघं आहात की मला सपोर्ट करायला. तना तर खूपच खुश झालेली असते. ती अखिलकडे येते आणि म्हणते, अखिल, वा, खूप छान संधी मिळते तुला, मला खूप आनंद झालाय, आता नाही म्हणायचं नाही अखिल. आणि आकाश, आता तुझ्यावर एवढी चांगली जबाबदारी सोपवतोय ना, तर हो म्हण, नाही म्हणू नकोस. मला तर काय वाटतं आकाश, आता आपण ना एक छोटंसं फंक्शन ठेवूया ऑफिसमध्ये, म्हणजे ऑफिसमध्ये फंक्शन ठेवलं तर सगळ्यांना कळेल की नवीन CEO कोण आहे, शिवाय ऑफिसमध्ये जे गॉसिप होतो ते सुद्धा होणार नाही आणि सगळ्यांनाच कळेल की अखिलमध्ये सुद्धा क्षमता आहे ते. त्यावर आकाश म्हणतो, काय, ठीक आहे, आपण करूया छोटंसं फंक्शन. आणि आता आकाश वगैरे सगळे बाहेर गेलेले असतात. तर ना काहीतरी गोडधोड म्हणून साखर घेऊन येते, पण तिथे कोणीच नसतं, फक्त वसुंधरा असते, कारण वसुंधराला आता खूप टेन्शन आलेलं असतं. अखिलच्या नावावर कंपनी होणार म्हटल्यावरती विशाखा आणि तना आता काय करतील असं तिला टेन्शन आलेलं असतं. तना म्हणते, काय वसुंधरा, बसला का चटका? त्यावर वसुंधरा म्हणते, जमिनीवरून खाली, हवेतून खाली ये जमिनीवर, आणि जास्त उडू नको हवेमध्ये. त्यावर तना म्हणते, हो का? वसुंधरा म्हणते, वेळ सगळ्यांची येते. तनया म्हणते, हो, जशी आज माझी आली आहे, पण मी तुझी वेळ कधीच येऊ देणार नाही, एवढं लक्षात ठेव. आणि ती जबरदस्तीने वसुंधराच्या तोंडामध्ये साखर भरवत असते. इकडे आता ऑफिसमध्ये सगळेजण आलेले असतात. आकाश सगळ्या स्टाफ समोर अखिलला नवीन CEO बनवण्यासाठी अनाऊन्स करत असतो आणि सगळ्यांना सांगत असतो की आम्ही असा डिसिजन घेतला, हा खूप विचार करून घेतलेला आहे आणि अखिल सुद्धा खूप योग्य असं कॅन्डिडेट आहे या पोस्टसाठी, त्याच्यामध्ये सुद्धा खूप क्षमता आहे. आणि भास्कर दादा आणि मी इथेच आहोत, ऑफिस सोडून चाललेलो नाहीये,
त्यामुळे आम्ही त्याला योग्य ते गाईड करत राहू. पण आपल्या कंपनीचा नवीन CEO हा अखिल असणार आहे. आणि सगळे लोक विचार करत असतात, सगळा स्टाफ विचार करत असतो की अखिलला CEO का बनवण्यात येतंय. पण आता आकाश म्हणतोय म्हटल्यावरती कोणीच काही बोलू शकत नाही. आणि आकाश म्हणतो की अखिल, कॉंग्रॅच्युलेशन्स, तू आता आजपासून कंपनीचा नवीन CEO असणार आहे. तेवढ्यात तनया त्याच्या हातामध्ये बुके देते आणि त्याला सुद्धा कॉंग्रॅच्युलेट करते. तनया म्हणते, अखिल तू सुद्धा स्पीच दे ना. अखिल म्हणतो, मी काय बोलू यावेळेला. पण तरी अखिल थोडंफार बोलतो आणि म्हणतो की मला एक नवीन संधी मिळते, याचा मला खूप आनंद होतोय. तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टची मला गरज आहे. यापुढे मी तुमच्या सगळ्यांचे मतं जे काही असतील ते गृहीत धरेल. तुम्हा सगळ्यांच्या ओपिनियनची मला खूप गरज आहे. त्यामुळे तुम्ही मला सपोर्ट करत राहाल अशी मी आशा करतो. आणि या नवीन अपॉर्च्युनिटीचा आता मी योग्य ते वापर करणार आहे आणि आपली कंपनी एका मोठ्या उंचीवर कशी नेता येईल याचंच बघणार आहे. असं बोलून तो आपलं भाषण संपवतो. आकाश सुद्धा सगळ्यांना हा विश्वास पटवून देत असतो की अखिल हा किती योग्य कॅन्डिडेट आहे. आणि शिवाय तो नवीन विचारांचा आहे. क्लायंटला नवीन काय अपडेट किंवा ट्रेंड आवडतो हे त्याला कळतं आणि त्यानुसार तो आपल्या बिझनेसमध्ये चेंजेस सुद्धा करेल. आणि म्हणूनच अखिल खूप चांगला CEO बनेल असं त्याला वाटत असतं. सगळ्यांसमोर तो आपलं मत मांडत असतो. आता तनया म्हणते की आजच पेपर रेडी होणार आहे, तर मग केबिन सुद्धा आजच रेडी करायला हवी ना. आकाश म्हणतो, हो माझं थोडं आहे सामान केबिनमध्ये, मी ते काढून घेतो, थोडा शिफ्ट करतो. आणि सगळेजण आता जायला लागतात. तेवढ्यात वसुंधरा म्हणते की अखिल भाऊजी, कॉंग्रॅच्युलेशन्स, तुमचं खूप खूप अभिनंदन CEO झाल्याबद्दल. पण तिला मनातून वाईट वाटत असतं आणि ती म्हणत असते की आकाशरावांनी आत्तापर्यंत एवढे कष्ट करून कमवलेली ही कंपनी, त्यांचा बिझनेस तुम्हाला सहजपणे देऊन टाकला का? कारण आईंचा माझ्यावरती राग होता आणि त्यांना प्रूव्ह करायचं होतं की त्यांची बायको चांगली आहे, त्यांची बायको ही इमानदार आहे, तिने कोणाची फसवणूक केलेली नाही किंवा पुढे ती करणारही नाही. आपल्या पत्नीवरचं एवढं प्रेम सिद्ध करण्यासाठी त्यांना खूप मोठी किंमत चुकवावी लागली, असं म्हणून तिच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. जयश्री म्हणते की बाईला ना कोणाचं चांगलं सहनच होत नाही, बघवतच नाही हिला. माधव म्हणतो, सोड ना जयश्री, शांत बस जरा. इकडे आकाशाच्या केबिनमध्ये आलेला असतो. तो आपली केबिन बघत असतो. आतापर्यंतची आपली मेहनत सगळं काही त्याच्या डोळ्यासमोर येत असतं. त्याला मिळालेले अवॉर्ड्स सगळं काही तो बघत असतो. त्याचा फॅमिली फोटो म्हणजेच वसुंधरा आणि मुलांबरोबरचा फोटो जो केबिनमध्ये असतो, तो फोटो तो हातात घेतो, त्याच्यावरून हात फिरवतो आणि त्याला कुठेतरी वाईट सुद्धा वाटत असतं की आतापर्यंत त्याने एवढे जे काही कष्ट केले ते आता असे सहजासहजी दुसऱ्याच्या कोणाच्या तरी नावावर होणार येते. वसुंधरा त्याला बाहेरूनच बघत असते आणि रडत असते. तेवढ्यात आकाश म्हणतो, वसुंधरा तुम्ही केव्हा आलात? या ना आतमध्ये, आणि मला तुमच्या डोळ्यात अश्रू बघायचे नाहीयेत. आता वसुंधरा म्हणते, आकाशराव तुम्ही हे सगळं करून चूक नाही केली ना. मला असं वाटतंय की तुम्ही माझ्याकरता एवढा मोठा डिसिजन घेतला, पण तसं करायला नको हवं होतं. आकाश म्हणतो, हे बघा वसुंधरा, पैसा, संपत्ती, पद, पोझिशन हे उद्या पण मिळवता येईल, पण आपली फॅमिली जास्त महत्त्वाची आहे. आणि त्याच्यासमोर फॅमिली तुटताना मी नाही बघू शकत. शिवाय आईला मी शब्द दिला होता आणि त्यांचा तुमच्यावर विश्वास बसावा असं मला वाटतंय आणि म्हणूनच मी हे सगळं केले. आणि मला तुमच्या डोळ्यात अश्रू बघायचे नाहीये, तर आनंद अश्रू बघायचे. तुम्ही मनातून दुःखी असाल तर याचा काय अर्थ आहे मला सांगा ना. मी तुमच्यासाठीच हे सगळं केले ना. माझ्यावर विश्वास ठेवा, सगळं काही नीट होणार आहे. कदाचित याच्यातून काहीतरी चांगलं होणार असेल. त्यावर वसुंधरा म्हणते, हो तसंच समजूया आपण. आणि वसुंधरा स्वतःच्या मनाची समजूत घालत असते. आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.